धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था इंदापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकरी हा अवघ्या जगाचा पोशिंदा आहे असं म्हटलं जातं, परंतु प्रशासनाच्या ह्या ढिसूळ कारभारामुळं हा शेतकरी आता पायदळी तुडवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. नेमकी ही कहाणी कुठली आहे? तर ही कहाणी जी आहे ते इंदापूर तालुक्यातील वैशेवाडी आणि अकोले या भागातली आहे. तर ही अशीच संपूर्ण जी कहाणी आहे, अशीच परिस्थिती आहे ह्या संपूर्ण इंदापूर तालुक्यामध्ये. ही अशी परिस्थिती शेतकऱ्यांना ही भेडसावत आहे. पण जर पाहिलं तर आपल्या सोबत या ठिकाणी एक ह्या अकोले आणि वैशेवाडी ह्या सीमारेषेच्या ह्या वरील या ठिकाणी एक शेतकरी आहेत गायकवाड म्हणून. त्यांची आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर ही साधारणतः ऊसाची शेती आहे आणि या संपूर्ण ऊसाच्या शेतीवरती त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह होत आहे. साधारणतः या ठिकाणी हे जे आपण जर हे क्षेत्र जर पाहिलं, हे साधारणतः 5 ते 6 एकर, 7 एकर, 8 एकर, 10 एकर अशा प्रकारचं हे संपूर्ण क्षेत्र हे आपल्याला ऊसाचं पाहायला मिळत आहे. परंतु हे जे ऊसाचं क्षेत्र आहे संपूर्ण जळीत क्षेत्र, केवळ फक्त पाण्याविना, पाण्याअभावी हे संपूर्ण क्षेत्र जळल्याचं आपल्याला हे असं एक भयावह वास्तव आपल्याला पाहायला मिळत आहे. तर एका बाजूला जर आपण या बाजूला जर पाहिलं तर खडकवासला जो कॅनल आहे, खडकवासला कॅनल ह्याच भागातून गेलेला आहे, अकोला भागातून. परंतु आता या कॅनलच्या एका बाजूला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी कॅनल आहे आणि याच कॅनलच्या लगत असणारी ही जी शेती आहे, एका बाजूला कॅनल तर एका बाजूला शेती, असं या ठिकाणी आपल्याला हे भयावह चित्र पाहायला मिळत आहे. परंतु केवळ फक्त पाण्याअभावी हे संपूर्ण जी ऊसाचं जे क्षेत्र आहे हे जळीत झालेलं आहे, जळून खाक झालेलं आहे. आणि त्याच संदर्भात ज्यांचं क्षेत्र आहे ते शेतकरी आपल्या सोबत आहेत. काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी तुमचं क्षेत्र किती आहे, किती क्षेत्र आज पाण्याविना जळून गेलेलं आहे? इथं 4 एकर आहे आणि वर 2 एकर आहे. ती आडसाळ आहे, ती बी पाण्यावर जळलेलं आहे पूर्ण. काय इथं कॅनेल असून 2-2, 2.5 महिने पाणी नसल्यामुळे काय आता इलाजच नाही त्याला. किती विहिरीने तर तळ गाठला या विहिरीत तर टिपका नाही. आता लय तर लय 15-20 दिवस आपलं पहिलं चालत होतं ते तर आता 2 महिने झालं आटलेले आहेत. विहिरीत तर काय प्यायपुरतं सुद्धा पाणी नाही. आता सध्या परिस्थिती बघितली तर विहिरीत टिपका नाही आता कोरड्यान. मग शेतीचं भागवायचं कसं? आज प्यायची बोंब आहे तर शेतीचं करायचं काय? अशी परिस्थिती झाली आमची. साधारणतः तुमची शेती जी आहे ह्या भागात किती एकर शेती आहे? आणि इतर जी क्षेत्र जे असन ज्यांचं बाधित असन, केवळ पाण्याविना फक्त शेती जळून गेले, ते टोटल क्षेत्र किती असेल? काय तुमची शेती किती? हिथं आपले वैयक्तिक 8 एकर आहे आणि हे तर बाकीच्यांचं केलं तर हे तर पलीकडे वर तर बघितलं तरी बाकी 700-800 एकरच्या आसपास, म्हणजे 2 गावात वैशेवाडी नाकोला जरी विचार केला 700-800 एकर इथं जे म्हणजे ती पाण्याबी जळून पिकं चालल्यात. आपलं वैयक्तिकच नाही, बाकीच्यांची बी जळलेली आहेत, इतर पिकं आहेत. आता हा जो कॅनल गेलेला आहे हा कोणता कॅनल गेलेला आहे? हे खडकवासला उजवा कॅनेल गेलेला आहे. उजवा कॅनेल आहे. किती झालं कॅनलला पाणी नाही? आता कंप्लीट 2.5 महिने होत आले पाणी गेलेले. फेब्रुवारीत पाणी आलेलं, फेब्रुवारी मार्च म्हणजे मार्च एंडिंगला आटलेलं पाणी. आता एप्रिल आणि मे हे 2 महिने कडाक्याचं पाणी अजून नाही. दौंडपर्यंत चाललंय पाणी, पण आम्हाला पाणी नाही. आज विहिरीने तळ गाठलाय पूर्ण. प्यायलाच पाणी नाही तर शेतीला कुठून द्यायचं, अशी परिस्थिती आमची झालेली आहे. नक्कीच. आज आपण जर एका बोन विचार केला तर तुम्ही याबाबत प्रशासन असेल किंवा संबंधित ह्या प्रशासनाकडे असतील, कुणाकडे याबाबत तुम्ही तक्रार केली का किंवा मागणी वगैरे काय केली का? काय हो, मागणी 2-3 आम्ही जाऊन आलो, पण कोणी दखलच घ्यायला तयार नाही आमची. काय म्हणतात अधिकारी? काय म्हणतात? आधी म्हणतात तुमची मागणीच नाही पाण्याची वगैरे. आम्ही मस्त 4 वेळा प्रयत्न केला, पण तुमची मागणीच नाही पाण्याची. आम्हाला नसते टोलीची उत्तरं देतात आणि लावतात आम्हाला हुलकावून. आम्ही शेतकरी सर्वसामान्य जे मेन पुढाऱ्यांनी जे म्हणजे जे नेत्यांनी भाग घ्यायचा असतो ह्याच्यात, ते भाग घेत नाहीत. आम्ही सर्वसामान्य कुठपर्यंत पोहोचू शकतो? हा, अशी परिस्थिती झालेली आहे आमची. काय वाटते तुम्हाला साधारणतः ह्या भागामध्ये शेती किती? आणि काय आता सध्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे देखील तुमच्याच इथून साधारणतः माझ्या हिशोबाने एक 10 किलोमीटरच्या अंतरावरती असतील. काय मग ह्याबाबत तुम्ही मामांना भेटला किंवा मामांना हे संपूर्ण प्रकरणाचं गारणं काय सांगितलं का? काय हो, मामांना बरेच जण कॉल करून फोन करतात, पण फोन काय मामांचा स्विच ऑफ आहे. फोन लागत नाही. आणि एक दोघांचं लागलं तर त्यांना म्हणले तुम्ही शेती ऊसाची कोणी करायला सांगितले, तुम्ही हे करा, आपल्या मका ज्वारी करा, पाणी इथनं मोरे येणार नाही. मग आणि हे सगळी पिके जवळजवळ इथनं वर 800 एकर जळून खाक झाले. वैशेवाडी शिवला गावाचं वेगळंच आहे.
तर मामाने थोडं जण लक्ष दिलं पाहिजे पाण्याबाबतीत. हे आपण कृषी मंत्री आहे, मग कृषी मंत्री असताना जर का त्याच तालुक्यातलं कृषी मंत्री त्याच तालुक्यात अशी पिकं जळायची कसं काय चाललं? हा आणि मग? एकंदरीत जर पाहिलं आपण साधारणतः एका एकराला आता हा तर हे जे ऊसाचं जे आहे, हे जी शेती आहे हे तर लहानच आहे अजून ऊस, तर साधारणतः एका एकराला किती खर्च येतो काय? एका एकराला 60,000 ते 70,000 रुपये खर्च येतो टोटल, ड्रिप सोडून. बाकीचा नांगरट, फन्नी, रोटावेटर, सरी काढणे, लागण करून बेण्यान लागण दाबणे सगळं. आता हे जे आपण या ठिकाणचं पाहू शकतोय, खरं तर आपण हे जे ऊस आपण पाहू शकतोय, हे जे संपूर्ण जळलेला ऊस आहे, आता हे परत या ठिकाणी ह्याला पाणी दिल्यानंतर ना हे परत ऊस वापरात येईल असं वाटतंय का? आता हे जळून गेले म्हणजे आता हे ह्यो पूर्णपणे बादच झाला. संपुष्टात आलेलं आहे नाही, पिकं. ह्यो ऊस जे आहे ते आता याला नांगरट करूनच टाकावं लागेल, कारण का तर ह्यो ऊस येतच नाही वापरण्यात. वापरण्यात हा, येतच हेच नाही. जर का 15 दिवस आधी पाणी सोडलं असतं, कॅनलला आलं असतं, तर हे वापरण्यात आला असता किंवा काय नाही काय कारखान्याला गळीपाला गेला असता. एकंदरीत माझं हे नुकसानच आहे माझ्या हा, शेतकऱ्याचं. नुकसान हे नुकसान आहे. इतक्यांदी 60,000-70,000 रुपये खर्च करून ह्याचा काही उपयोग नाही. सगळं हे खर्च म्हणजे वाया गेलेला आहे. आता दुसऱ्यांदा परत तयारी करायची. हा, साधारणतः हे तर विहिरी असतील किंवा काय असतील, विहिरीनं तर पाणी वगैरे काय असेल का नाही काय? विहिरीला कॅनलला पाणी आल्या 15 दिवस विहिरी चालतात. कॅनल 8 ला की 15 दिवसानं बंद होत्यात. ह्या संपूर्ण तुमच्या वैशिवाडी असतील किंवा अकोला असेल किंवा कळस भागातले असतील, ज्या काही शेती आहे ते नेमकी कशावरती अवलंबून? विहिरीवर अवलंबून आहे का कॅनलवर अवलंबून आहे का आपल्या भीमा नदीचं जे पाणी आहे त्या पाण्यावरती अवलंबून? नेमकं कशावरती अवलंबून आहे? हे सगळं कॅनलवर राहून खडकवासला कॅनल आहे ना, कॅनलला आलं तरच शेती पिकते, नाहीतर काही नाही पिकत. विहिरीला पाणी नाही, उन्हाळ्यात विहिरीला कुठलेही पाणी राहत नाही. मग आता नेमकं काय? खडकवासल्या धरणातून 2 आवर्त उन्हाळे सांगितले होते, एक आम्हाला मिळलंय, आणखीन दुसरं आणखीन मिळलंच नाही. त्यांनी तारीख दिली ती 25 मागील महिन्यातली 25 तारीख दिली ती, पण त्या तारखेला सोडू म्हणजे आवर्ताना ठरलं होतं, पण ती काय पाणी आणखीन तर आलं नाही. आज येईल, उद्या येईल, 5 तारीख, 10 तारीख, 25 तारखेपासून असं. मग त्याच्यामुळे ही जर 25 तारखेला पाणी आलं तर ही पिकं जळून गेली नसती. तर साधारणतः पाणी गेल्या वर्षी असेल किंवा याच्या पूर्वी देखील असेल, साधारणतः पाणी कोणत्या महिन्यामध्ये येतं? ते मार्च मध्ये येतं पाणी, एप्रिल मध्ये, मार्च मध्ये पाणी येतं. आणि आता यंदा आता थोडस उशीर झाला असं म्हणा. हा, उशीर झाला, लेट झाले. 25 तारखेचा जर का पाणी आलं असतं आम्हाला 25 तारखेला येतं, तर ही पिकं वाचली असती. हे आता ऊन असं वाढलंय की आज भिजवलेला ऊस तिसऱ्या दिवशी वाळून जातोय, अशी परिस्थिती आहे इथली. नक्कीच नक्कीच. आपण जर खरं पाहिलं तर खरं तर उन्हाची तीव्रता देखील आज मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे देखील आज ऊसाला जरी पाणी जरी दिलं तर 2 ते 3 दिवसांत साधारणतः संपूर्ण ऊस देखील असं कोरडा पड, संपूर्ण शेती देखील असं कोरडी पडल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते, असं देखील शेतकरी या ठिकाणी सांगत आहेत. परंतु आता नेमकं आता तुमचं आता या ठिकाणी प्रशासन असन किंवा आता आपल्या इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असन, नेमकं आता ह्यांना तुम्हाला काय सांगायचंय, काय नेमकं ह्यांच्याकडून तुम्हाला आता काय मागणी करायची? लवकर आता कसं आहे, आपलं तर जळून गेलेलं आहे, पण इतर बाकी शेतकऱ्यांचं त्यांचं तरी जगेल या आशा धरून मला लवकरात लवकर पाणी सोडण्यात यावे. नक्कीच. हे जे भयावह वास्तव जे आहे हे इंदापूर तालुक्यातील अकोले असन, वायशेवाडी असन, कळस असन, पिलेवाडी असन किंवा भादलवाडी असन किंवा डाळज असन, डाळज 1, 2, 3 असते किंवा ह्या संपूर्ण भागामध्ये जर पाहिलं आपण ज्या अशा प्रकारची जी भयावह वास्तव आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु आता येणाऱ्या काळामध्ये आता शेतकऱ्यांना जगवण्यासाठी देखील आणि शेतकऱ्यांचं जे मोडलेलं कंबरट आहे पुन्हा शेतकऱ्यांना उभारी घेण्यासाठी प्रशासनाने देखील असेल किंवा इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतात यांनी देखील ह्या संपूर्ण शेतकऱ्यांच्या मागणीकडे असेल किंवा त्यांच्या वेदनांकडे असेल, त्यांच्या ह्या मागणीकडे असेल, ह्यांनी ह्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करून तत्काळ ह्या खडकवासला कॅनलला पाणी सोडण्याचं देखील या ठिकाणी निश्चय करावा आणि शेतकऱ्यांना कुठेच दिलासा द्यावा अशी देखील आजच्या ह्या ग्रामीण भागातून ह्या पातळीवरून देखील मागणी होत आहे. परंतु आता शेतकऱ्यांना खरंच दिलासा दिला जाणार का, शेतकऱ्यांना पाणी मिळणार का, हे देखील पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार. सुंदर कुसाळकर, LS मराठे, इंदापूर.